प्रसंगी ते अपक्षसुद्धा निवडणूक लढवू शकतात, कारण या निवडणुका प्रभागाशी निगडीत असल्यामुळं आणि मतदारांची संख्या ही मर्यादित असल्यामुळं त्यांना अपक्ष निवडणूक लढवणं फार कठीण गोष्ट आहे असं नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गटावर स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी केंद्रित अशा असतात. भारतीय जनता पक्षाला जर 2029ला स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर ग्रासरूटला एकदम तळागाळामध्ये पक्षाचं कार्य हे किती पोहोचलेलं आहे, पक्षाचे कार्यकर्ते किती सक्षम आहेत, पक्षाचा विचार, पक्षाचं धोरण, सरकारचे निर्णय हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेले आहेत का नाहीत हे तपासण्याची एक मोठी संधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षापुढं आहे. मात्र आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा देते का हे बघणं महत्त्वाचं आहे. का पुन्हा युतीचं आणि आघाडीचं राजकारण या निवडणुकीत होतं का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.